मित्र हो, ही सत्य घटना आहे अगदी अलीकडची, म्हणजे 21 डिसेंबर 2024 रोजी ही घटना घडली. कुठे घडली? तर पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यामध्ये ही घटना घडली. अर्थात ही घटना आहे शिक्षण क्षेत्राशी संबंधित. आणि ही घटना घडल्यानंतर शिक्षण क्षेत्रामध्ये प्रचंड गदारोळ झाला. हा गदारोळ का झाला? तो कोणी केला? का केला? या सर्वांची उत्तरं आपल्याला आजच्या या एपिसोडमधून पाहायची आहेत मित्रांनो. त्यामुळे मरण म्हणजे काय रे भाऊ या सदरामध्ये आपण आज जी सत्य घटना पाहणार आहोत, या सत्य घटनेचं नाव आहे शिक्षणाच्या आईचा घो. चला तर पाहूया शिक्षणाच्या आईचा घो. पण तत्पूर्वी मित्रांनो, दिलीप थोरात ब्लॉग्स या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि ही जी काही कहाणी आहे या कहाणीला लाईक आणि शेअर मात्र करायला विसरू नका. चला तर मित्र हो, नमस्कार. मी दिलीप थोरात. मंडळी, आज शिक्षण क्षेत्रामध्ये बिलकुलही भीती उरलेली नाही. अगदी काहीही होऊन जातं आणि याची अनेक उदाहरणं ताजी असताना सुद्धा या शिक्षण क्षेत्रामध्ये हा गुरुजी नावाचा जो प्राणी आहे, हा प्राणी याला कुठलीही भीती उरलेली नाही. ना कायद्याची भीती उरली, ना कुठलीही भीती उरली. त्यामुळं आजकालच्या पालकांनी आपल्या मुलाच्या बाबतीत खूप सतर्क राहणं गरजेचं आहे. हे 100% खरं. अर्थात मी जे विधान करतोय ते सर्व गुरुजींबद्दल नाही, याची नोंद घ्या. हे असे काही गुरुजी नावाचे बुरखा पांघरलेले काही विकृत शिक्षक काही शाळांमध्ये असतात आणि या शिक्षक किंवा हे शिक्षक आपला विकृतीपणाचा जो काही राजरोस आव आणतात आणि काहीतरी भलतंच घडून जातं. बघूया आजच्या घटनेत नेमकं काय झालं शिरूर तालुक्यामध्ये एका शाळेमध्ये. तर मित्र हो, आता आपण मूळ मुद्द्यावर येऊ. शिरूर शाळेतील एका शिक्षकाने, की त्याचं नाव शेळके असं आहे, त्याचं वय 52 इतकं आहे. म्हणजे घरी बायको मुलं वगैरे हे सगळं व्यवस्थित असावं, परंतु याची विकृती कुठेतरी उफाळून आली आणि तो इयत्ता 6वीच्या वर्गावर हा शिक्षक शिकवत होता. आणि हे शिकवताना या मुला मुलींच्या 6वीच्या वर्गातली म्हणजे साधारणतः 11-12 असं इतकं वय असलेल्या या मुलांबरोबर हा शेळके नावाचा शिक्षक लैंगिक चाळे करत होता. आणि या लैंगिक चाळे करून संपूर्ण शिक्षण क्षेत्राला हा काळिमा फासणारा हा गुरुजी नावाचा बुरखा पांघरलेला माणूस, हा 21 डिसेंबरला त्याचा बुरखा फाडण्यात आला. मित्रांनो, याच्या लक्षात आलं नाही की अलीकडे शाळांमध्ये गुड टच आणि बॅड टच ही जी काही संकल्पना आहे ही प्रत्येक शाळेमध्ये राबवली जाते आणि या संकल्पनेमधून कुठे ना कुठेतरी काही ना काहीतरी थोडंसं का होईना पण गोष्टी बाहेर येतात. याचं भानही या 52 वर्षीय गुरुजी नावाचा बुरखा पांघरलेला इस्माला लक्षात आलं नाही हो. आणि जे काही करून बसला ते भलतंच करून बसला. आता हा गुरुजी नावाचा जो बुरखा पांघरलेला प्राणी आहे तो काय करायचा ते आता आपण बघूया. इयत्ता 6वीचा वर्ग आणि शक्यतो मुलींना अभ्यास केला आहे की नाही केला आहे हे विचारायचा, त्यांना जवळ बोलवायचा, त्या मुलींना लज्जा निर्माण होईल अशा प्रकारचं हा गुरुजी नावाचा बुरखा पांघरलेला शिक्षक प्रकार करायचा. त्या मुलींच्या मनामध्ये लज्जा निर्माण होईल अशा प्रकारचे जे काही वर्तन करायचं, घाणेरडं वर्तन करायचं. नको तिथं त्या मुलींना हात लावायचा, नको नको ते काहीतरी चाळे करायचा. आणि हे सप्टेंबर ते डिसेंबर हे 4-5 महिना हा प्रकार चालू होता. आणि ते एका मुलीबद्दल नाही मित्रांनो,
हे अशा 25 ते 30 मुली, या 25 ते 30 मुलींबरोबर या शेळके नावाच्या शिक्षकाने त्यांच्या मनात लज्जा निर्माण होईल अशा प्रकारचं वर्तन गेले 4 महिने तो करत होता. आणि ही बातमी उघड झाली 21 डिसेंबर 2024 रोजी. वैतागतात हो लोक, मुलं वैतागतात. कुठेतरी याचा स्फोट होतो. जे काही करतो त्याला लिमिटेशन नाही. 25 आणि 30 मुली म्हणजे काय झालं? झाला स्फोट. बघूया पुढे काय झालं या महाशयांचं. मित्रांनो, आता या मुली किती दिवस गप्प बसणार हो? त्यांनी आपल्या पालकांना सांगितलं की आमचे अमके अमके शिक्षक हे असं असं करतायत. आणि मग हे सर्व पालक शिक्षणाच्या आईचा घो असं म्हणत या शाळेमध्ये पोहोचले. शाळेतील जे काही स्कूल कमिटी होती किंवा प्रशासन होतं, यांच्या समोर येऊन या पालकांनी सर्व गोष्टी सांगितल्या. आणि त्याच्यानंतर या प्रशासनाने या महाशयांची चौकशी केली, समोरासमोर चौकशी केली. त्यावेळेला हा सगळा प्रकार उघड झाला आणि या महाशयांना आता पोक्सोच्या अंडर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. मित्रांनो, शाळेतील शिक्षकांनी या अशा प्रकारचे लहान मुलींबरोबर किंवा लहान मुलांबरोबर हे जे काही लैंगिक अत्याचार करतात किंवा अत्याचार करतात, हे किती दिवस चालायचं? प्रशासन काय करते बरं? हा नासका कांदा एक असतो, पण त्या एका नासका कांद्यामुळं अख्ख्या शाळा बदनाम होते. मित्रांनो, पालकांना अलीकडे मुलं शाळेत पाठवण्याची भीती वाटू लागली आहे. कारण या अशा प्रकारचे जे काही गुरुजी नावाचं पांघरून घेतलेलं जे काही प्राणी आहे, हे अशा प्रकारचे प्राणी कुठेही निघू शकतात. त्यांची विकृती कधीही बाहेर येऊ शकते आणि त्यामुळं आपल्या मुलांना धोका निर्माण होतोय. आणि ही प्रकरणं सतत चालू आहेत, सतत. त्यामुळं पालक घाबरलेले आहेत आणि घाबरलेल्या अवस्थेमध्ये हेच पालक म्हणतात शिक्षणाच्या आईचा घो. मित्रांनो, सावध राहा. आपल्या घरातील जे काही मुलं आहेत, जी काही पाल्य आहेत, त्यांची काळजी घ्या. त्यांची मनं वाचायला शिका, त्यांचा चेहरा वाचायला शिका, त्यांच्याशी मनमोकळेपणाने बोला, त्यांना विश्वासात घ्या आणि त्यामुळं तुमचा नक्की फायदा होणार आहे. मित्रांनो, आता इथेच थांबतो. पुन्हा भेटूया फारच लवकर, म्हणजे येणाऱ्या गुरुवारी. तोपर्यंत नमस्कार.